दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर प्रकल्पाच्या कामानं वेग घेतलाय। या प्रकल्पासाठी रायगड जिल्ह्यातील 27,000 हेक्टर जमिनीचं भूसंपादन केलं जाणार आहे। त्यासाठी माणगाव तालुक्यातील 45, तळा तालुक्यातील 29 आणि रोहा तालुक्यातील 3 गावांमधील 27,000 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे। यापूर्वी प्रकल्पासाठी बहुतांश जमीन संपादित करण्यात आली आहे। पुन्हा नव्यानं भूसंपादन केल्या जाणाऱ्या जागेवर शेतकऱ्यांची राहती घरं, ग्रामपंचायतीचं कार्यालय, मंदिरं आहेत। त्यामुळे भूसंपादनामुळे भूमिहीन झालो आता विस्थापित होण्याची भीती गावकऱ्यांना सतावू लागली आहे। आमचा जो उद्योग होता तो उद्योग आमचा आता गेलेलाच आहे, नष्ट झालेलाच आहे। आता हळूहळू ती राहिलेल्या जमीन क्षेत्राला पण त्यांनी नोटीस दिलेली आहे, ती क्षेत्र पण जाईल। गावठाण तर छोटासा आहे आमचा गावठाण, गावठाणाच्या बाहेर लगत घर आहेत, ती गेली तर आम्ही राहायचं कुठे? सरकारला विनंती करतो की आम्ही तुम्हाला कॉरिडॉरला जागा आम्ही दिलेली आहे, आम्हाला यात काय माहिती नव्हतं काय आहे ते, बरोबर माहिती नव्हतं। त्याच्यामुळे आता जो पुढची पिढी आमची भूमिहीन होणार आहे तर त्याने आम्हाला दाखला द्यावा ही मी विनंती करतो सरकारशी। 3-4 दिवसापूर्वी त्या ग्रामपंचायतच्या लोकांनी पण माझ्याकडे निवेदन दिलं की आम्हाला गावठाणातल्या घरं किंवा जागा द्यायची नाही आहेत वगैरे। तर त्या अनुषंगानं मी त्या लोकांचं ते निवेदन पण वाचलं आणि त्यांना तेही सांगितलं की आपण हे जे त्यांची मागणी आहे ती MIDCकडे आपण पाठवणार आहोत, त्या अनुषंगाने पुढे त्याच्यावरती निर्णय होईल।